भारतभूमीने नेहमीच महान कुस्तीवीर निर्माण केलेले आहेत. त्यातीलच एक अनाभिक्षित पहिलवान म्हणजेच गामा पहिलवान. गामा हे त्याचे कुस्ती मैदानातील नाव. खरं नाव गुलाम मोहम्मद बक्श. यांचा जन्म 22 मे 1878 मध्ये अमृतसर, पंजाब येथे झालेला. वयाच्या 10व्या वर्षापासूनच त्यांनी कुस्ती खेळायला सुरुवात केली. अगदी त्या काळामध्ये दगडी डंबेल्स वापरून त्यांनी शरीरयष्टी कमावली. कुस्तीचा वारसा हा त्यांना आजोळाकडून मिळाला होता. यांचे वडील लहानपणीच वारले आणि त्यांची जबाबदारी घेतली आईच्या वडिलांनी आणि भावाने. हे दोघेही पैलवान होते आणि त्यांच्याच तालमीमध्ये गुलाम कुस्ती शिकू लागले. गामा पैलवान एका वेळी 40 लोकांशी कुस्ती खेळत जिंकत असत. त्यांचा दररोजचा सराव गजब होता. 100 किलो अंगावर वजन घेऊन ते 5000 दंड बैठका काढत असत. जशी त्यांची मेहनत तसाच त्यांचा खुराक सुद्धा. त्यांचं खास डाएट होतं. गामा पैलवान यांना 10 लिटर दूध, 3 टोपली भरून फळं, 1.5 पाऊंड बदामाचे शरबत, अर्धा लिटर तूप, 6 पाऊंड लोणी हे आणि अजून पौष्टिक खाद्य ते रोज फस्त करीत असत. त्यांची उंची सुमारे 5 फूट 8 इंच होती आणि वजन तब्बल 110 किलो होते. 1910 पर्यंतच्या काळात त्यांनी भारतात असलेल्या आणि बाहेरून आलेल्या प्रत्येक पैलवानाला 4 मुंड्या चीत केलेला आहे. आणि याच गामाचा प्रसिद्ध असा कराटे चॅम्पियन ब्रूस ली हा अनुयायी होता. ब्रूस ली यांनी गामाबद्दलच्या अनेक लेखांचे वाचन केले आणि कुस्तीसाठी गामाने ताकदीची उभारणी कशी केली, सराव कसा केला याबद्दल ब्रूस लीने अभ्यास केला आणि त्याने त्याच्या स्वतःच्या अभ्यास रूपात गामाचे अनुकरण केले. कॅट स्ट्रेच आणि द स्क्वॅट हे ब्रूसने गामाच्या अनुकरणाने शिकून घेतलेले आहे. त्या काळी संस्थानिक राजे लोक कुस्त्यांची मोठी दंगल भरवत असत. अखंड हिंदुस्थानात गामांना त्या काळी तोड नव्हती. सर्व पैलवानांना त्यांनी 5 मिनिटाच्या आत आसमान दाखवलेले होते. त्यांची कुस्तीची भरारी ही आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जावी म्हणून लाहोरचे राजे कुंवरसिंह राजपूत यांनी त्यांना त्या काळी रशियात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जावे म्हणून विनंती सुद्धा केली आणि गामांनी ती मान्य सुद्धा केली. 1923 साली ऑलिम्पिक स्पर्धेसाठी गामा रशियाला रवाना झाले. युरोपियन स्टाईलची कुस्ती यात खूप अंतर आहे, पण गामा डगमगले नाही. त्यांनी मोठ्या जिद्दीनं कुस्तीची तयारी सुरू केली होती. युरोपियन कुस्ती शैलीचा त्यांनी अभ्यास केला आणि माहिती सुद्धा मिळवली. तिथे गेल्यावर या नरवीराला स्पर्धेत प्रवेश नाकारला. त्याचं कारण की तत्कालीन हिंदुस्थानावर इंग्रजांचे राज्य होते आणि इंग्रजांचा एक पहिलवान स्पर्धेत आम्ही आधीच घेतलेला आहे असं कारण सांगून त्यांनी गामांना प्रवेश नाकारला. गामा निमूटपणे तिथून बाहेर पडले. मात्र रशियाच्या वर्तमानपत्रात दुसऱ्याच दिवशी एक बातमी झळकली. त्या बातमीचा मथळा असा होता की जो पैलवान विश्वविजेता होईल त्याने किंवा या भागातल्या कोणत्याही पैलवानाने गामा पैलवानांच्या बरोबर आखाड्यात 5 मिनिटं खेळून दाखवावे आणि 25,000चं बक्षीस घेऊन जावे. आता हे आव्हान कुणी दिलं होतं तर खुद्द गामा पैलवानांनीच. आणि त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विश्वविजेता पैलवान ठरले झिस्को. हे एक रशियन पैलवान होते. त्यामुळे साहजिकच त्यांनी गामांचे आव्हान स्वीकारले. कुस्ती ठरली. हेन्री फोर्ड यांच्या नातवाने ही कुस्ती आयोजित केली. सलामी झडली, डोक्याला डोके लागले आणि केवळ दुसऱ्याच मिनिटात गामाने झिस्कोला आसमान दाखवले. सगळ्या रशिया नव्हे संपूर्ण जगात गामा पैलवानांची हवा झाली. झिस्कोला हा पराभव खूप झोंबला. 3 महिन्यानंतर त्यांनी स्वतःहून गामांना पुन्हा आव्हान दिले. ती कुस्ती सुद्धा रशियात झाली. परत सलामी झडली आणि केवळ एका मिनिटात धाक या डावावर झिस्कोला परत आसमान दाखवले आणि सलग गामांनी दुसऱ्यांदा झिस्कोचा पराभव केला.
यानंतर मात्र गामांना हिंदुस्थानात परतावे लागले. गामा परत आले त्यावेळी खुद्द लाहोरचे राजे कुंवरसिंह राजपूत यांनी त्यांच्या रथाला खांदा दिला. पूर्ण जगावर गामा या पैलवानाचे अधिराज्य झाले होते. मात्र झिस्कोला सलग 2 पराभव चैन पडून देत नव्हते. त्याने परत 4 वर्ष कसून सराव केला आणि या झालेल्या पराभवाचा वचपा काढायचाच असा निश्चय केला आणि झिस्को हिंदुस्थानात आले आणि गामाच्या बरोबर पुन्हा तिसऱ्या वेळी त्यांनी कुस्ती ठरवली. संपूर्ण जगातील संस्थानिक राजे, उद्योगपती, हुकुमशहा यांच्या उपस्थितीत ही कुस्ती होणार होती. गामा तरीही नेहमीप्रमाणे शांत होते, हिमालयाच्या शिखराप्रमाणे. कुस्ती ठरली. दिल्ली मुक्कामी. संपूर्ण देशाचं या लढतीकडे लक्ष लागलं होतं. स्टेडियम खचाखच भरलं होतं. हजारो प्रेक्षक श्वास रोखून कुस्ती पाहायला आपापल्या जागी बसले होते. कुस्ती सुरू झाली आणि रुस्तम हिंद केसरी पैलवान गामांनी अवघ्या काही मिनिटातच झिस्कोला परत आसमान दाखवलं. सलग 3 वेळा पराभव झाल्यावर मात्र पुन्हा त्यांनी गामांना परत कधी आव्हान दिलं नाही. तर असे कुस्तीपट्टू, असे पैलवान आपल्या या भारत भूमीमध्ये जन्मलेले आहेत. त्यानंतर पुढे भारत आणि पाकिस्तान ही फाळणी झाली. गामा पाकिस्तानात राहिले. शेवटच्या काळात त्यांना 2 वेळच्या जेवणाचे सुद्धा हाल झाले. उदरनिर्वाहासाठी गामांना टेलरिंगचा व्यवसाय करावा लागला. एकेकाळी ज्याच्या नावाने जगाला थरकाप सुटायचा अशा वीराला लोकांचे कपडे शिवायची वेळ आली. ही खबर रशियात असणाऱ्या झिस्कोच्या कानी गेली. झिस्कोचं वय त्यावेळी 59 वर्ष होते. शिवाय ते रशियातले प्रख्यात वकील सुद्धा झालेले होते. त्यांना गामाची ही परिस्थिती झाली आहे हे ऐकून डोळ्यातून पाणी आले. ते रशियाहून गामांना भेटण्यासाठी लाहोरमध्ये आले. गामा त्यावेळी झोपडीबाजा घरामध्ये राहत होते. त्यांना पाहून झिस्कोनी गामांना मिठीच मारली. दोघेही खूप रडले. झिस्कोनी त्या काळी म्हणजे 1949 साली गामांना 1 लाख रुपयाची आर्थिक मदत केली. तसेच झिस्कोनी हिंदुस्थानच्या गव्हर्नरला पत्र पाठवून 90 रुपयाची पेन्शन सुद्धा चालू केली. तसेच अतलास या पंप उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून झिस्कोनी 2 लाख रुपयाची मदत गामांना मिळवून दिली. सलग 3दा पराभव स्वीकारून सुद्धा झिस्को गामाला विसरू शकले नाहीत. एका पैलवानाची कदर दुसरा पैलवानच करू शकतो, दुसऱ्यांचं ते काम नाही. तर मित्रांनो, आज आपण बघितलं जगजेते पैलवान गामा यांच्याबद्दलची माहिती. ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढील भागामध्ये परत एका नवीन माहितीसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.